ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्नेह मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार. ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्नेह मेळाव्यास राजहंस भोसले व अशोकराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वाढदिवसानिमित्त कृष्ण सूर्यवंशी, डॉक्टर जनार्दन यादव, अशोक आटकर, जे.के. पवार, डॉक्टर दीपक पाणसकर, एन.जी. जाधव व हनुमंतराव चोरगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विठ्ठलराव थोरात, जगन्नाथ पावणे, अशोकराव कोपर्डे, पांडुरंग करपे, सलीमभाई मुजावर, सौविद्या मोरे, राजेंद्र पवार, महेश पाटील, डॉक्टर आर.टी. सपकाळ, श्रीरंग पाटील, प्रताप नारकर, सुभाषराव शहा, अशोकराव पाटील दादा, रणजित पाटील, रमेश बरिदे, नासिर मुल्ला व चंद्रहास भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आभार विनोद जानुगडे यांनी मानले. प्राध्यापक आटकर व प्राध्यापक डॉक्टर दीपक पाणसकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड. मग 26 जानेवारी असू दे, 15 ऑगस्ट असू दे, रंगपंचमी असू दे, सगळे सण एकदम आनंदी वातावरणात आणि इथे साजरे करतो. त्याच्या रील्स काढतो. 2 दिवस गोवालरच्या बीचवर नागरिकांचा हा सत्कार समारंभ, वाढदिवसाचा कार्यक्रम आज या ठिकाणी मोठ्या अतिशय आनंदात सायंकाळच्या अतिशय शांत आणि सुखद वातावरणामध्ये हा संपन्न होता. ज्यांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं ते माझे मित्र डॉक्टर माने सर, रवींद्र मुगावर, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय चंद्रहास भोसले सर, आदरणीय संपाळ सर,
समोर बसलेले शाळेच्या प्रत्येक माणसाला जगतापचे रिटायर झाले गट शिक्षण अधिकारी त्यांचा कार्यक्रम होता. इंग्रजी देशवान भाषण थोडा वेळ झाला तरी पण त्याचा वेळ काढून मी रानात जाऊन आलो, बघून आलो, फिरून आलो. कारण रानात गेल्याशिवाय आपल्याला रानाचं काम समजणार नाही आणि रानात गेल्याशिवाय आपले सगळे व्यवस्थित राहणार नाही. पण जाऊन आलो, शाळेतून बसलो, दुर्वासना आणि तुळशीराम असा कार्यक्रम घेतच पाहिजे. बोलायला आहे जी कल्पना 2 तास तर आरामशीर बोलू शकतात, 2 तास आरामशीर बोलू शकतात. तेवढा त्याचा विविधांगी आपल्या सर्वांचे आभार. तुम्हाला अजून चहाची घ्यायचं आहे, त्याच्या आधी तुम्ही माझा सत्कार केला, त्याच्यावरून मला तुम्ही जाणीव करून दिली की मला पुढे किती काम करायचं. आणि इथं झालेले सगळे सत्कार हे माझे पुढचे गोल्स असतील, ते अशा पद्धतीचे विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये तयार होतील. असा खेळाडू मी ह्याच मातीतला आहे, पण तालीम मात्र बारामतीची आहे. मी बारामतीमध्ये पीसी कॉलेजला जवळजवळ 21 वर्ष उपप्राचार्य म्हणून काम केलंय आणि महाविद्यालय आमचं हे पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरचं आहे आणि देशात 3 नंबरचं आहे. कदाचित त्याच कामामुळं माझं पुन्हा एकदा बाळासाहेब देसाई कॉलेजच्या लाल मातीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. संघाचं काम हे तुम्ही जे या ठिकाणी सत्कार केले आणि त्यांच्यात जे काही नाविन्य आहे हे एक पारखण्याची जी वृत्ती आहे ती फार छान आहे आणि त्यामुळे जगायला ऊर्जा आहे. खरं तर आपल्या घरातल्या माणसानं ज्या वेळेला आपल्या माणसावरती ज्या वेळेला हात टाकलेले असते, हात टाकले असते, त्यावेळेला डबल ऊर्जा तयार होते आणि फार छान काम झालेलं आहे. त्याच्या वेळेला मला वेळ मिळेल त्यावेळेला मला तुमचं मार्गदर्शन लागेल. आणि इथं बऱ्याच टाईपचे सगळ्या टाईपचं एकत्र कल्चर आहे, म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगळे आहेत, प्रत्येकाचे स्किल्स वेगळे आहेत. आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हायर एज्युकेशनमध्ये NEP 2021 येऊ घातलेलं आहे आणि त्या स्किलमध्ये मला वाटते की मला इथं 3-4 इनपुट्स मिळाले की जे मला लगेच पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये लागू करता येतील. त्यामुळे त्याच्या वेळेला मला सेक्युअर सर मी त्यांच्याबरोबर काम करायला आणि अशा व्यक्तीसोबत तुम्ही सगळेजण पाठवा की तुमची टीम इतकी चांगले काम करते, तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो. आज आमची टीम मी काही तुमच्यातून घेऊन निघालोय. आज आमचा आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे पहिला मी एक आनंददायी गाणं तुमच्यासोबत सादर करणार आहे. की सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये गाण्याच्या गजरामध्ये हे गाणं म्हणायचं आहे, स्वतः आनंदाला लुटायचं आहे. माता
नंदनवन फार्म मध्ये दिवसभर काम करतो. एवढं दादा, नंदनवन फार्म मध्ये झाडांची संख्या किती आहे? 2,500 झाडं त्या नंदनवन मध्ये फार्म मध्ये, अतिशय वेगवेगळ्या प्रकारची झाडं. आणि प्लॅन्ट, एक मोठा तलाव बांधलेला आहे, बरोबर आहे ना? एक मोठा तलाव बांधलेला आहे. तलावाचं पाणी ठिबकनं सगळ्या झाडांना पुरवलेलं आहे. आणि पावसाळ्यामध्ये, आता उन्हाळ्यात थोडंसं बकाल असतं, पण पावसाळ्याच्या नंतर डिसेंबर पर्यंत तुम्ही कधीही जावा, अप्रतिम वातावरण असतं. दादांना एक विनंती आहे की लोक आहेत आपल्या शेजारी, त्यांनी सहकार्य केलं, आम्ही मिळवलं, कामगिरी त्यांनी सहकार्य केले. त्या सर्व सरकारला उत्थान सहकार्य केला. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्या याबरोबर आजच्या समारंभासाठी अशोकराव माननीय ग्रुप जे वेगवेगळ्या संस्थांमध्ये अभ्यासक्रम आहे त्याची आवर्जून उपस्थिती लावली, त्यामुळे तुमचे समारंभाचे आभार. आमचे सर चंद्रास पाटील सर पूर्वी बसून आम्हाला मार्गदर्शन मिळत झालेले आहे, सर्व गोष्टीमध्ये झालेले आहेत. त्यांची उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार. आमचे प्राचार्य साहेब जपाळ साहेब आज उपस्थित राहिला आपल्या आभार आहोत. याचबरोबर त्या सर्व सदस्यांनी मिळवलं, कसं सहकार्य केलं, असं सहकार्य जे आज वाढदिवस झाले त्या वाढदिवसाच्या सर्व सदस्यांना आयुष्यासाठी दिवाळीचं आंदोलन करण्यासाठी शुभेच्छा देतो. आणि